GST हा जो फायनल कन्झ्युमर आहे त्याला त्याच्यावरती ते बर्डन असतं, पण फायनल कन्झ्युमर भरू शकत नाही. कारण जर फायनल कन्झ्युमरने जर भरायला गेलं तर आज आपल्या भारताची लोकसंख्या 125 कोटी. मग 125 कोटी सपोज एखाद्याने चॉकलेट घेतली तर तो गव्हर्नमेंटकडे जाऊन लगेच त्या चॉकलेटवरती 18% GST नाही ना भरणार. नाही, ते तर शक्य नाही. कारण इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर तुम्ही जशी तुमची जी श्रीमंती तुमची वाढत जाईल किंवा तुमचा जसा इन्कम वाढत जाईल तसं तुमचा टॅक्स वाढत जातो. मग जर तुम्ही 30 लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही टॅक्स झिरो करणं शक्यच आहे. हां, मग त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स झिरो नाही करू शकत तर तुम्ही कमी करू शकता नक्कीच. त्याच्यामध्ये ठराविक फ्रॉड गोष्टी पण आहेत, पण ते काय लॉंग टर्ममध्ये उपयोगाच्या नाहीत. कारण 1-2 वर्षानंतर परत इन्कम टॅक्सची नोटीस येणार आहे आणि नोटीस आल्याच्यानंतर तुमचा जर टॅक्स 20,000 रुपये बनत असेल तर त्याच्या 200% टॅक्सची तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार आहे. मग त्यापेक्षा एक पीस ऑफ माइंडसाठी किंवा लिगल ह्याच्यासाठी जेवढे पण काय लायबिलिटी ते कायद्यानुसार भरलीच पाहिजे. तर आता इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे एकतर इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे लगेचच आपल्याला पैसेच भरायला लागले असं नाही. तर कधी कधी गव्हर्नमेंट आपल्याकडून थोडीशी एक्स्ट्रा माहिती पण मागू शकते. समजा आपण एखादं ट्रान्झॅक्शन केलं, हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, तरी पण गव्हर्नमेंटला थोडंसं हे येतो की आपण रिस्क वाटते की नेमकं हे काय आहे. गव्हर्नमेंटला वाटतं की ही टॅक्सची चोरी वगैरे तर करत नाही. हो, एक लिमिटनंतर एक लिमिटपेक्षा जास्त जर तुम्ही कॅश डिपॉझिट केले तरी पण तुम्हाला बँक त्याच्यावरती TDS कट करू शकते. किंवा जर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन होत असेल तुमच्या अकाउंटला, तुम्ही इन्कम तर दाखवून आपण कॅश तर जमा करता, मग ते इन्कम येतोय कुठं ते गव्हर्नमेंटला जाणून घ्यायचं. मग त्यावेळेस सुद्धा गव्हर्नमेंट नोटीस काढू शकते. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. सध्याच्या शैक्षणिक किंवा पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला नोकरी कशी मिळवायची, बिझनेस कसा करायचा, त्या संदर्भात काही अंशी इन्फॉर्मेशन मिळते. पण पैसा कसा कमवायचा, तो इन्व्हेस्ट कसा करायचा, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, पैशाचं नक्की टॅक्स कशा प्रकारे असतो, या सर्व गोष्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामतीचे ढेकळवाडीचे सुपुत्र अनिकेत सूळ सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर. तर तुम्हाला छोटंसं इंट्रोडक्शन करून दाखवतो अनिकेत सरांचं. तर अनिकेत सर हे फक्त आणि फक्त 23व्या वर्षी त्यांनी CAची एक्झाम पास झालेले आहेत. सध्या ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA आहेत. तर प्रथम आपण तर सर्व चर्चा करणार आहोत की आर्थिक मॅनेजमेंट काय असतं, पैशाचं कसं नक्की मॅनेजमेंट केलं जातं, फायनान्स म्हणजे काय, सगळ्या गोष्टी. पण तत्पूर्वी आम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्ही नक्की तुमचा CA होईपर्यंतचा प्रवास कसा होता. नमस्कार, मी अनिकेत सूळ. मी आताच झालेल्या मे 25च्या ज्या CAचे फायनल एक्झाम झाले त्याच्यामध्ये मी पास होऊन CA झालेला आहे. तर माझ्या CAच्या जर्नीबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी 10वीत होतो तेव्हा ते प्रवासाची सुरुवात झाली. ज्यावेळेस मला CA म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. तेव्हापासून ती जर्नी चालू झाली. असेच माझ्या वडिलांचे एक मित्र होते, ते म्हणले मला त्यावेळेस 9वीमध्ये गणितमध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळाले होते. तर ते म्हणाले तुला गणित चांगलं CA करशील का. तर त्यावेळेस त्यांनी म्हणले की CA करशील का, पण त्यावेळेस माहीतच नव्हतं CA नेमकं काय. मग नंतर मी विचारायला लागलो लोकांना वगैरे, मग ते सांगायला लागले असं असं आहे, फाउंडेशन करावं लागतं, इंटर करावं लागतं, 3 वर्ष आर्टिकलशिप असते, त्यानंतर फायनल आणि मग CA येतं. तर एकतर आपण थोडंसं मराठी बॅकग्राऊंडमधून असल्यामुळं आपल्याला हा CA किंवा या फायनान्शियल गोष्टीचं एवढं ज्ञान नव्हतं. कारण आपलं हे मराठी समाज थोडंसं शेती, इंजिनिअरिंग किंवा ह्या गोष्टीमध्ये थोडंसं जास्त आहे, नोकरीवर जास्त. हां, नोकरीवरती थोडंसं बिझनेस रिलेटेड गोष्टी म्हणलं की थोडंसं नको म्हणतात. मग आमचे वडील भवानीनगर कारखान्यामध्ये कामाला आहेत. त्यांनी जवळपास 35 रुपये हजेरीपासून भवानीनगर कारखान्यामध्ये काम केलेलं आहे. आणि मम्मी आणि चुलती दोघी पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये रोजंदारीने कामाला जात होत्या. असं घरची परिस्थिती एकदम हलाखीची. त्याच्यातून फक्त मोठा भाऊ सागर सूळ त्याने एक दिलेली साथ आणि घरच्यांचे जे कष्ट होते त्याच्या जोरावरती आज मी CA. बाकी याच्यामध्ये माझं थोडासाच योगदान आहे, बाकी जेवढा काही सगळा सिंहाचा वाटा हे घरच्यांचाच आहे. तुमचं बेसिक जी इन्फॉर्मेशन होती संघर्ष कसं आहे माहिती आहे का
की सहसा सामान्य कुटुंबातून किंवा सामान्य परिस्थितीतून जराशी उंच भरारी मारणं हे जे नॉर्मल किंवा मिडल क्लास लोक आहेत ते थोडं जरा जास्त अवघड असतं. त्यामुळे तुम्हाला अगोदर तुमचा संघर्षमय प्रवास अगोदर विचारला. तर आता आपण मेन आपल्या मुद्द्यावर येऊ की तो म्हणजे की नक्की CAच्या जबाबदारी काय असतात आणि CA नक्की काय काय काम करतो. CA म्हटलं की जिथं थोडक्यात सांगायला गेलं तर जिथे पैसा आहे तिथं CA. ओके. तुम्ही नॉर्मल जे ट्रेडिशनल CA आहेत ते अकाउंटिंगमध्ये तुमचं फायनलायझेशन असेल, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट हे प्रिपरेशन असेल, त्याचं फायनलायझेशन असेल, त्याचं रिपोर्टिंग असेल. टॅक्सेशनमध्ये म्हणायला गेलं तर आपण जे इन्कम टॅक्स रिटर्न आहेत 1 पासून ते 7 पर्यंत ते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं, जे 1 CRपेक्षा ज्यांचं जास्त टर्नओव्हर आहे त्यांना इन्कम टॅक्स ऑडिट ॲप्लिकेबल होतं, त्यांचं टॅक्स ऑडिट करणं. ऑडिटिंगमध्ये मग स्टॅच्युटरी ऑडिट असेल, बँक ऑडिट असेल, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट असेल, एनर्जी ऑडिट असेल, मॅनेजमेंट ऑडिट असेल, अशा प्रकारचे ऑडिट आहेत, फॉरेन्सिक ऑडिट असेल, ते ऑडिट करण्याचं काम पण CA करतो. आता त्याच्या पुढे जाऊन पण CA जे एकदम मॉडर्न CA ते जे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ॲडवाईस आहे ते देतात, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी देतात, मर्जर अँड ॲक्विजिशन, अमालगमेशन असे जेवढे पण काय फायनान्शियल ॲडवाईस आहे त्याच्यावरती CA काम करत असतात. ओके. तुम्ही आता ऑडिटबद्दल भरपूर वेळा नाव रिपीट केलं. नक्की ऑडिट म्हणजे काय असतं, तुम्ही नक्की काय काम करता? ऑडिट म्हणजे काय तर एखाद्याने केलेल्या कामाचं इन्स्पेक्शन करणे. ओके. म्हणजे एखादी कंपनी, त्या कंपनीचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट हे प्रिपेअर करण्याचं काम हे मॅनेजमेंटचं आहे. आणि ते मॅनेजमेंटने काम केलेलं आहे का ते बघण्यासाठी, कारण एखाद्या कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीमध्ये आज करोडो शेअर होल्डर्स आहेत. मग प्रत्येक शेअर होल्डर येऊन मॅनेजमेंटला विचारू नाही शकत की तुम्ही केलेलं काम बरोबर आहे का, तुम्ही कोणत्या अफरातफर केली नाही ना, कोणता फ्रॉड केला नाही ना, तुम्ही आम्ही जे पैसे तुमच्याकडे दिलेत ॲज अ शेअर म्हणून तर ते तुम्ही व्यवस्थित जागेवरती त्याची इन्व्हेस्टमेंट करताय का, त्याच्यावरचा रिटर्न जे तुम्ही आम्हाला दाखवता ते एक्झॅक्ट बरोबर आहे का. मग हे सगळे जे काम मॅनेजमेंटने केलं आहे ते चेक करणारा अशी इंडिपेंडेंट बाहेरच्या व्यक्ती म्हणून CA काम करत असतो. आणि ऑडिट करण्याची जी ऑथॉरिटी ती फक्त चार्टर अकाउंटंटकडेच आहे. आणि ती कसं चूज करते कंपनी की स्पेसिफिक याच CAला द्यायची किंवा दुसऱ्या CAला द्यायचं? हां, तर ह्याच्यामध्ये कंपनीचं जे मॅनेजमेंट बोर्ड आहे, जे डायरेक्टर बोर्ड, मग ते त्यांच्या ह्याच्यानुसार करतात. जर समजा त्यांना एक्सपिरियन्सवाला पाहिजे मग ते एक्सपिरियन्स बघून किंवा सपोज कोणाच्या रेफरन्सने त्यांच्या कामाचे माहिती असते त्यांना की ह्या CAने चांगलं काम केलेलं आहे, मग त्यानुसार ते त्यांना काम रेफर करत असतात. आतापर्यंत ह्या गोष्टी झाल्या सगळ्या. आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे की प्रत्येकाच्या मनाला असा टोचणारा म्हणू शकतो असा विषय तो म्हणजे टॅक्स. टॅक्सची नक्की व्याख्या काय सांगचाल एका CAच्या दृष्टिकोनाने? तर टॅक्स म्हणजे असा एक पैसा आहे जे आपण गव्हर्नमेंटला देतोय आपल्या इन्कमवरती आणि त्या पैशाचा वापर गव्हर्नमेंट करते समाज कल्याणाची कामे करण्यासाठी किंवा इतर समाजाच्या फायद्यासाठी. तर टॅक्सचे 2 प्रकार आहेत, एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे की जो तुमच्यावरतीच लावला जातो आणि तो तुम्हालाच भरायचा आहे, तुम्ही त्याचं बर्डन दुसऱ्यावरती पास ऑन करू शकत नाही. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर तुम्ही त्याचं बर्डन तो तुमच्याकडून घेतला नाही जात आहे, तुम्ही फक्त ते दुसऱ्या माणसाला देता आणि तो दुसरा माणूस गव्हर्नमेंटला जमा करतो आहे. जर डायरेक्ट टॅक्सचं उदाहरण म्हटलं तर आपला जो इन्कम टॅक्स आहे तो डायरेक्ट टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्सचं जे उदाहरण म्हटलं तर GST. आता GSTच्या केसमध्ये GST हा जो फायनल कन्झ्युमर आहे त्याला त्याच्यावरती ते बर्डन असतं, पण फायनल कन्झ्युमर भरू शकत नाही. कारण जर फायनल कन्झ्युमरने जर भरायला गेलं तर आज आपल्या भारताची लोकसंख्या 125 कोटी. मग 125 कोटी सपोज एखाद्याने चॉकलेट घेतली तर तो गव्हर्नमेंटकडे जाऊन लगेच त्या चॉकलेटवरती 18% GST नाही ना भरणार. मग ह्याच्यासाठी जे दुकानदार आहेत मग त्यांच्याकडे हजारो कस्टमर येतात. मग या हजारो कस्टमरला पकडण्याऐवजी एक दुकानदारच पकडला तर ते गव्हर्नमेंटला थोडं सुटेबल जातं आहे. म्हणून गव्हर्नमेंट काय करते, आपला टॅक्स परंतु ते दुकानदार थ्रू कलेक्ट करते, म्हणून त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. सध्या इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल त्यावर भरपूर वेळा असे काही व्हिडिओ बघितले जातात की मोठमोठ्या श्रीमंत लोकांनी फक्त ₹1 टॅक्स भरला, ₹0 टॅक्स भरला. नक्की ती खरंच ₹0 टॅक्स भरतात आणि ते कसं जुळलं जातं? नाही, ते तर शक्य नाही, कारण इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर तुम्ही जशी तुमची जी श्रीमंती तुमची वाढत जाईल किंवा तुमचा जसा इन्कम वाढत जाईल तसं तुमचा टॅक्स वाढत जातो. मग जर तुम्ही
30 लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही टॅक्स झिरो करणं शक्यच आहे. हां, मग त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स झिरो नाही करू शकत तर तुम्ही कमी करू शकता नक्कीच. मग त्याच्यामध्ये कमी करण्यासाठी तुम्हाला ठराविक सेक्शन आहेत. ATC असेल, ATD असेल, ATG असेल. मग ह्याच्यामध्ये तुम्ही समजा ATCचं उदाहरण घेतलं तर जर तुमची LIC असेल, तुमचा मेडिक्लेम असेल, मेडिक्लेम LIC असेल तर ATCमध्ये LIC, तुमचा PF असेल, त्याच्यानंतर तुमची ट्युशन फी असेल, तुमचा होम लोनचा प्रिन्सिपल अमाऊंट असेल तर त्याचं तुम्हाला 1.5 लाखापर्यंत ते ATCमध्ये डिडक्शन भेटून जातं. आता जर तुमचं मेडिक्लेम असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल नॉर्मल तर त्याचं तुम्हाला ATDमध्ये जर तुमचं वय वर्ष 60 वर्षाच्या आत असेल तर तुम्हाला 25,000ची लिमिट मिळून जाते त्याचा बेनिफिट. आणि जर तुमच्यामध्ये तुम्ही फॅमिलीमध्ये तुमचे आई वडील 50च्या वगैरे 60च्या वगैरे वर असतील सिनियर सिटीजन तर मग त्यांना 50,000ची लिमिट जाते. मग असंही आपण ATDमध्ये ते 25 आणि हे 50 असे 75,000 आपण क्लेम करू शकतो. तर ATGमध्ये आपण जर समजा एखादा ट्रस्ट असेल जे की एखादं चांगलं काम करते किंवा एखादी पॉलिटिकल पार्टी आहे ज्याचं आपल्याला तत्त्व वगैरे आवडतात किंवा आपण त्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतो आहे तर आपण त्यांना जे डोनेशन दिलं जातं त्याचं आपल्याला त्या टॅक्समध्ये बेनिफिट भेटतो आणि असं ATGमध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट भेटून जातो. मग त्या प्रकारे की आपण टॅक्स जे मला टॅक्स बसतो आहे ते आपण थोडाफार कमी करू शकतो. पण झिरो करणं मग त्याच्यामध्ये ठराविक फ्रॉड गोष्टी पण आहेत पण ते काय लॉंग टर्ममध्ये उपयोगाच्या नाहीत. कारण 1-2 वर्षानंतर परत इन्कम टॅक्सची नोटीस येणार आहे आणि नोटीस आल्याच्यानंतर तुमचा जर टॅक्स 20,000 रुपये बनत असेल तर त्याच्या 200% टॅक्सची तुम्हाला पेनल्टी द्यावी लागणार आहे. मग त्यापेक्षा एक पीस ऑफ माइंडसाठी किंवा लिगल ह्याच्यासाठी जेवढे पण काय लायबिलिटी येते ते कायद्यानुसार भरलीच पाहिजे. तुम्ही आता फार उत्तम उदाहरणं दिली आणि सगळी गोष्ट समजून सांगितली. पण ITR ही एक कन्सेप्ट आहे जी की सामान्य लोकांना रोज डील करावं लागतं ITRशी किंवा वर्षातून एकदा का असे ना तर काहीतरी ती टॅक्स कट होतो ऑटोमॅटिक. नक्की काय त्यात म्हणजे मी टेक्निकल त्या CA बॅकग्राऊंडचा नाही किंवा मला फायनान्समधलं एवढं नॉलेज नाही त्यामुळे मला साध्या सरळ सोप्या भाषेत समजून घ्यायचं नक्की ITR कट काय म्हणजे नाही का टॅक्स कट होतो परत ते ITR भरले की परत सगळे पैसे मागा नक्की काय ही सगळी प्रोसेस. तर आता बरेच सॅलरीवाले लोक आहेत की जे कुठं ना कुठं काम करत आहेत तर जी ती कंपनी त्यांच्या जी मंथली सॅलरी त्याच्या बेसिसवरती एक एस्टिमेटेड त्यांचे पूर्ण वर्षाची एक पर एनमची सॅलरी काउंट करते. सपोज एखाद्या माणसाला जर 20,000 रुपये पगार असेल तर त्याचं वर्षाचं 20,000 गुणिले 12 असं कॅल्क्युलेशन करून त्याचा वर्षाचा पूर्णपणे इन्कम काढला जातो. मग त्याच्यानुसार त्याला पूर्णपणे टॅक्स किती पडतो त्याची काही इन्व्हेस्टमेंट आहे का ATCमध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहे ATDमध्ये काय आहे का ATGमध्ये आहे का. जर एखाद्या माणसाचं होम लोन असेल तर होम लोनचं त्याला सेक्शन 24B त्याला 2 लाखापर्यंत इंटरेस्टचं डिडक्शन भेटून जातं. मग हे सगळे डिडक्शन कट केल्याच्यानंतर किंवा त्याचा अदर काही इन्कम आहे का त्याच्या सेविंग इंटरेस्ट भेटतो आहे का किंवा FDवरती त्याचा काही इंटरेस्ट आहे का ह्या सगळ्या गोष्टीचं कंपनी एक अंदाजे कॅल्क्युलेशन करते आणि त्याच्यानुसार जे काय त्याला स्लॅब लागतं. आता ह्या येणाऱ्या फायनान्शियल 25-26मध्ये तर 12 लाखापर्यंत टॅक्स झिरो आहे. पण जर एखाद्याचा 12 लाखापेक्षा टॅक्स वरती जात असेल तर मग त्याला पूर्ण त्याचा टॅक्स काढला जातो त्याला डिवायडेड बाय 12 करून प्रत्येक महिन्याला त्याचा तेवढा TDS कट केला जातो. मग आता हा TDS कट केला पण आता प्रत्येक सॅलरीवाला जो माणूस आहे वर्षामध्ये तो जे काय करणार आहे पहिल्या महिन्यामध्ये माहीत नाही की पुढं जाऊन तो काय इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा सपोज एखाद्याला ATCमध्ये फक्त लाखाचे त्यांनी डिडक्शन घेतलं आहे आणि त्याने नंतर सुकन्या समृद्धी असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला त्याचं अजून 50,000चं डिडक्शन भेटणार होतं कारण ATCमध्ये 1.5 लाखाची लिमिट आहे. मग ते 50,000 लिमिट झाल्याच्या नंतर परत त्याचा टॅक्स कमी होणार आहे. 50 लाख लिमिट म्हणजे 12 लाखाच्या पुढे 50,000 आलं एक्स्ट्रा म्हणजे एखाद्या समजा 20,000 होत असेल बरं तर मग त्याचं 12,50,000 पर्यंत जरी आलं तरी होऊ शकतं असं आहे का ते. हां जर आता तुम्ही ATCमध्ये जर तुमचं डिडक्शन 50,000 झालं तर मग तुमचं परत एकदा 12,50,000 ही तुमची क्रॉस सॅलरी झाली त्याच्यामध्ये तुमचं डिडक्शन जर कट केलं तर ते 50,000 झालं तर परत तुमचं ते 12 लाखाच्या आतच आलं तरी पण तुमचा टॅक्स झिरोच होतो असं. तर मग ते जर तुमचा टॅक्स तुम्ही जास्त भरला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये जी फायनल लायबिलिटी ती कमी येते तर मग आपण रिटर्न फाईल करून आपण गव्हर्नमेंटला म्हणतोय की मी एवढा टॅक्स भरला पण माझी लायबिलिटी एवढी कमी येते तर मी जे जास्त पे केलेत ते मला तुम्ही रिफंड द्या. जर तुमचा TDS कटला असेल तरच रिफंड देणार आहे कारण जर तुमचा TDS नसेल कटला तर गव्हर्नमेंट थोडी तुम्हाला त्यांच्या खिशातून पैसे देणार. तर हे थोडक्यात कन्सेप्ट आहे की TDS कट झाला आणि जर तुमची लायबिलिटी ॲक्च्युअलमध्ये झिरो होत असेल तरच 100% TDS तुम्हाला माघारी भेटेल ना की तुमची लायबिलिटी जास्त आहे तुम्ही म्हणसाल की नाही सर काही करा
पण मला तुमचा 100% रिफंड पाहिजे, तर ते मग थोडंसं शक्य नाही. नक्कीच. आता हे झाले सर्व सामान्य माणसांचे प्रॉब्लेम जे की सामान्य जनतेला डे टू डे लाईफमध्ये येतात. आता थोडासा एक ग्लोबल जरासा एक मुद्दा घेऊ. सध्याच आता एवढ्यात डोनाल्ड ट्रम्पचं सरकार आलेलं आहे, त्यामध्ये भारतावर 50% टॅरिफ लावलेलं आहे. नक्की त्याने आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो? ओके, तर आता त्याचा परिणाम जाणून घ्यायच्या अगोदर आपण त्याचं का लावला ह्याचं थोडंसं एक बॅकग्राऊंड जाणून घेऊया. तर टेरिफ म्हणजे काय, तर टेरिफ म्हणजे आपण अमेरिकेला गुड्स एक्सपोर्ट करतो, त्यांच्यासाठी ते इम्पोर्ट आहे. बरोबर. तर ते टेरिफ लावलं म्हणजे त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावलेली. जो पण भारतामधून अमेरिकेमध्ये माल इम्पोर्ट करेल त्याच्यावरती एवढा टेरिफ, तो टेरिफ लावला आहे. तर आता हा टेरिफ 7 ऑगस्टला त्यांनी डोनाल्ड ट्रम्पने 25% लावला आणि त्याच्यानंतर 27 ऑगस्टला अजून ॲडिशनल 25%, असं म्हणून 50% आता आपल्या सध्या ह्याच्यावरती टेरिफ आहे. तर आता ह्याच्यामध्ये ज्वेलरी, त्याच्यानंतर क्लोथ, जे सी फूड्स आहेत, मासे किंवा माशा रिलेटेड जे पदार्थ आहेत, तर त्याच्यावरती आता सध्या मेनली टेरिफ आहे. अजून पण जे फार्मा सेक्टर आहे आपलं, IT सेक्टर, ह्याच्यावरती अजून पण टेरिफ नाही लावलेलं. ओके. तर मग ह्याचा परिणाम म्हणजे आपण USA $83.5 मिलियन एवढा आपण त्यांना एक्सपोर्ट करतो. तर त्याचा 2/3 जेवढा एक्सपोर्ट आहे त्याचा आपल्यावरती इम्पॅक्ट होतो त्या टेरिफमुळं. मग आता आपली जी इकॉनॉमी, जी GDPचा ग्रोथ रेट आहे, तर असे इकॉनॉमिस्ट म्हणत होते की ह्या टेरिफमुळं आता सध्या आपली जी GDP आहे त्याच्यावरती 0.8 ते 1% एवढा आपला त्याच्यावरती परिणाम होणार आहे. पण ते झालं नाही, कारण आता जे फायनान्शियल इयर 25-26 होतं त्याचा जे पहिला क्वार्टर झाला त्याच्यामध्ये आपल्या GDPचा रेट होता 7.8%, जे की RBIने जे एक्सपेक्ट केला होता त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. पण हे कशामुळे झालं, तर जे आपलं डोमेस्टिक जे कन्झम्पशन आहे ते वाढलेलं आहे. तर आता हे का लावला ट्रम्पने टेरिफ, ह्याच्या मागचं कारण म्हणजे ट्रम्पचं असं म्हणणं आहे की जे आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे आणि जे डेअरी सेक्टर आहे ह्याला त्यांचा ॲक्सेस पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण ह्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा जे डेअरी सेक्टर आहे त्याच्यामध्ये त्यांचे पण प्रोडक्ट विकायला परवानगी द्या. पण आपल्या इंडियाची जवळपास 50% जी पॉप्युलेशन आहे ती ॲग्रिकल्चर आणि डेअरी ह्याच्यावरती अवलंबून आहे. जर एकतर पहिली गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस, औषधांच्या किमती, प्लस शेतमालाचा भाव उतार चढाव होतो आहे, त्याच्यामुळे एकतर पहिल्यांदाच आपला जो शेतकरी तो आर्थिक नुकसानीमध्ये. आणि जर त्याला जर परत एकदा ह्यांना जर बाहेरच्या लोकांना जर आपण ॲक्सेस दिला तर मग ह्या शेतकरी लोकांना त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करणं मुश्किल आहे. मग ते उलट जास्तच ते आर्थिक संकटात जाणार आहे. म्हणून गव्हर्नमेंट त्यांना ते ॲक्सेस देत नाही, म्हणून त्या कारणासाठी ते टेरिफ लावतात. परंतु ते रिझन काय देतात की आपण रशियाचं ऑइल वगैरे खरेदी करतो. कसं तर म्हटलं तर युरोप जे खंड आहे ते आपल्या इंडियनपेक्षा पण जास्त क्रूड ऑइल परचेस करतो. तर ते थोडंसं हे म्हणजे गव्हर्नमेंट जे सध्या करतं आहे ते आपल्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं आहे. आणि त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून आता गव्हर्नमेंटने GST रेट पण कमी केले मागच्या 1-2-4 दिवसामध्ये. आणि आपल्याला अमेरिकेचा जे अल्टरनेटिव्ह आहे, म्हणजे अमेरिका जेवढा आपला एक्सपोर्ट करत होता, आपण अमेरिकेला जेवढं एक्सपोर्ट करत होतो तेवढा दुसरा कोणता तरी देश आपल्याला बघावं लागेल जे की अमेरिकेसारखंच आपला माल एक्सपोर्ट करेल किंवा इम्पोर्ट करेल. म्हणजे आपण एक्सपोर्ट करेल ते इम्पोर्ट करतील, तरच मग आपण ते कुठंतरी ते मॅचअप करेल. नक्कीच तुम्ही फार असं डिटेलमध्ये जाऊन साध्या सोप्या भाषेत, कारण कसं आहे बहुधा आपण बघतो टेक्निकल टर्ममध्ये लोक समजत नाही, खरं तुम्ही आज साध्या सोप्या भाषेत सांगितलं. तर आता अजून एक मुद्दा आहे तो की इन्फ्लेशनचा. इन्फ्लेशन नक्की वाढतं कसं आणि इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय आणि त्याची प्रमुख कारणं काय? तर इन्फ्लेशन म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायला गेलं तर महागाई. बरोबर. म्हणजे जी वस्तू मला मागच्या वर्षामध्ये 100 रुपयाला भेटत होती ती ह्या वर्षी किती रुपयाला भेटते, त्याला म्हणतात इन्फ्लेशन. जे आपलं जे NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे आपला हे इन्फ्लेशनचा रेट पब्लिश करत असतं. CPI म्हणतात त्याला, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. तर आता सध्याचा जे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आहे ते 2 प्रकारे पब्लिश करतात. एक अर्बन जे शहरी भागातले लोक आहेत आणि जे रुरल भागातल्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यासाठी. आता सध्या जे ग्रामीण भागातला जो CPI आहे तो आहे 1.18 आणि जो अर्बनचा आहे तो आहे 2.05. जर कंबाईन बघायचा गेला तर तो आहे 1.55. गेल्या 7 वर्षामध्ये, गेल्या 8 वर्षामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात कमी जो CPI आहे तो ह्या वर्षी.
2017 मध्ये सगळ्यात कमी होता 1.43%. आणि आता जो आहे तो आहे 1.55%. आणि जे आपला फूड इन्फ्लेशन इंडेक्स आहे तो तर एकदम निगेटिव्हच गेलेला आहे, -1.76. तर ह्याचा काय आहे, सध्या जर इन्फ्लेशन वाढलं, जे म्हणजे RBIचा रूल आहे की इन्फ्लेशन त्यांना 2% to 6% ह्या दोन्हीच्या मध्ये ठेवायचं आहे. ह्या वर्षी तर आता 2%च्या खाली गेला आहे. जरी तो CPI जर ह्या रेंजच्या खाली गेला 2च्या वगैरे, तर जे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, जे आपलं दैनंदिन आपण राहण्यासाठी जे खर्च होतो ते आपल्याला खर्च कमी लागतो. आणि नंतर मग आपण सेव्हिंग करू शकतो किंवा जे चांगल्या आपण गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतो. आता सध्या जर एक महत्त्वाचा जर मुद्दा बघायला गेलं तर आता सध्या किंवा पहिल्या काळापासूनच जे उद्योजक आहेत किंवा सामान्य ही जे लोक आहेत जे की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात, ते सगळ्यात जास्त घाबरतात कोणत्या गोष्टीला, जी की केव्हाही त्यांच्याबाबत होऊ शकते, ती म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस येते. इन्कम टॅक्सची नोटीस नक्की केव्हा येते आणि काय येते, आणि सामान्य छोट्या मोठ्या गोष्टीला पण इन्कम टॅक्सची नोटीस येते, ती नक्की काय? तर आता इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे एकतर इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे लगेचच आपल्याला पैसेच भरायला लागले असं नाही. तर कधी कधी गव्हर्नमेंट आपल्याकडून थोडीशी एक्स्ट्रा माहिती पण मागू शकते. ओके. समजा आपण एखादं ट्रान्झॅक्शन केलं, हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, तरी पण गव्हर्नमेंटला थोडंसं हे येतो की आपण रिस्क वाटतं की नेमकं हे काय आहे. गव्हर्नमेंटला वाटतं की ही टॅक्सची चोरी वगैरे तर करत नाही. कधी कधी आपला AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, ह्याच्यामध्ये प्रत्येक आपण जे वर्षामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन केलं आपल्या पॅन कार्डवर ते तिथं शो होत असतं. मग जर मला समजा 12 लाख रुपये सॅलरी आणि मी जर फायनल जे माझा ITR भरतो त्याच्यामध्ये जर मी सॅलरी माझी 6 लाख रुपये दाखवतो आहे आणि डिडक्शन दाखवतो आहे की मला एवढे डिडक्शन आहेत, 6 लाख रुपये माझे डिडक्शन आहेत किंवा एक्झम्पशन आहे, तर मग ते गव्हर्नमेंट त्याच्यावरती रिप्लाय मागते की हे तुम्ही जे डिडक्शन टाकले ते ॲक्च्युअलमध्ये खरे आहेत का, किंवा त्याचा तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे का. त्यावेळेस ते इन्कम टॅक्सची नोटीस काढते. किंवा मी एखादा जागेचा व्यवहार केला अदर दॅन ॲग्रिकल्चर लँड, तर मग जर समजा ती व्हॅल्यू 50 लाखाच्या वरती असेल तर गव्हर्नमेंटचा सेक्शन 194 IA ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट त्याच्यानुसार आपल्याला 1% TDS कट करावं लागतो. हे बायरने करायचं असतं. ज्यावेळेस एखादा बायर आपण सेलरला पैसे देतो त्यावेळेस त्यांनी 1% कट करायचे आणि राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे ते त्या सेलरला द्यायची. मग जर रक्कम आपण 30 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला पे नाही केली तर गव्हर्नमेंट नोटीस काढते. किंवा आपण एखादा हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन केलं, एखाद्या बँकेमध्ये जास्त कॅश डिपॉझिट केले, तरी पण बँक त्याचा रिप्लाय मागते तुम्ही कशाबद्दल एवढे कॅश डिपॉझिट केले. तर इन्कम टॅक्सची नोटीस येते की कधी कधी आपण एखादा एक्झम्पशन बसत नाही पण ते एक्झम्पशन आपण क्लेम करतो आहे, किंवा डिडक्शन बसत नाही क्लेम करतो आहे, इन्कम कमी दाखवतो आहे, तर इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. म्हणजे तुम्ही जर खोटी इन्फॉर्मेशन दाखवली किंवा तुमचं येणं कमी आणि जाणं जर जास्त असेल किंवा ट्रान्झॅक्शन जर तुमचे या इन्कम टॅक्स जास्त दिसलं, थोडं जर सस्पेक्शन काय वाटलं गव्हर्नमेंटला किंवा ज्याच्या मागं काहीतरी गव्हर्नमेंटला माहिती पाहिजे किंवा अजून जास्त माहिती पाहिजे तर गव्हर्नमेंट नोटीस काढते. नॉर्मली जर एखादा माणूस जर कॅशने जर जास्त पैसे जर बँकेत टाकत असेल तर त्याला येऊ शकते का नोटीस? हो, एक लिमिटनंतर एक लिमिटपेक्षा जास्त जर तुम्ही कॅश डिपॉझिट केले तरी पण तुम्हाला बँक त्याच्यावरती TDS कट करू शकते. किंवा जर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन होत असेल तुमच्या अकाउंटला, तुम्ही इन्कम तर दाखवून आपण कॅश तर जमा करता, मग ती इन्कम येतोय कुठं ते गव्हर्नमेंटला जाणून घ्यायचं. मग त्यावेळेस सुद्धा गव्हर्नमेंट नोटीस काढू शकते. आता नोटीस तर आली त्यावेळी सामान्य लोकांनी नक्की काय त्यासाठी पर्याय काय आहे किंवा त्यासाठी उपाय काय आहे? काही नाही, नोटीस आली ना सुरुवातीला तर काही भ्यायचं नाही. नोटीस म्हणजे एक आपल्याला एक छोटासा आजार झाल्यासारखा आहे. जसं आपण काहीतरी झालं की आपण दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे जातो, सेम तसंच आपला एक फायनान्शियल डॉक्टर असू द्या जो की CA, त्याच्याकडे जावा. आता ह्याच्यामध्ये काय झालं, बरेचसे कन्सल्टंट लोक मार्केटमध्ये येतात. मग ते काय करतात की जर CA समजा एखाद्या गोष्टीची 3000 रुपये फी घेतोय तर हे कन्सल्टंट लोक म्हणतात कुठं CA कडे जाता, आम्ही 500 मध्ये करून देतो. मग ते एकदम त्याच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्या मुळाशी तर जातच नाहीत, पण तात्पुरतं काहीतरी सोल्युशन द्यायचं आणि ते प्रॉब्लेम उलट जास्त मोठा क्रिएट करून टाकायचा. मग ते CA ला दाखवा, मग CA त्याच्यावरती उपाय सांगेल काय करायच्या गोष्टी. जर समजा तुम्ही कमी टॅक्स भरला असेल तर तो टॅक्स भरावा लागेल, किंवा टॅक्स नसेल जर येत नसेल किंवा तुमची दुसरी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट मागत असेल तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन दिली की होऊन जातं. ओके. तर आता एक नवीन प्रश्न उद्भवला आहे की जुनी जी टॅक्स पद्धती होती आणि GST नक्की काय फरक, आणि फायदेशीर आहे का अजून किचकटपणा वाढलेला आहे? तर आता GST 1 जुलै 2017 GST लागू झाला. तर आता GSTच्या अगोदर कसं होतं
जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल तर मॅन्युफॅक्चरिंगवरती एक्साईज ड्युटी लागायची. एक्साईज ड्युटी झाली त्याच्यानंतर तो माल ज्यावेळेस आपण रिटेलरला विकायचो त्यावेळेस एक्साईज ड्युटी लागायची आणि रिटेलर तो माल जेव्हा कन्झ्युमरला विकायचा तेव्हा सेल्स टॅक्स किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागायचा. जर आपण एखादा माल आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यायला लागलो तर त्याला इंटरस्टेट म्हणतात, तर त्याच्यावरती परत एंट्री टॅक्स लागायचा, एंटरटेनमेंट टॅक्स लागायचा, असे बरेचसे टॅक्स होते, सर्व्हिस टॅक्स वगैरे. मग हे सगळे टॅक्स जे होते हे त्यांनी एका GSTमध्ये सगळे मर्ज केले. म्हणजे आता वन नेशन वन टॅक्स असं त्यांचा गव्हर्नमेंटचा सध्याचा हेतू आहे. तर आता अगोदरचं समजा आपण अगोदरची GSTच्या अगोदरची टॅक्स प्रणाली आणि आत्ताची ह्याच्यामुळे आपण एक थोडंसं कंपॅरिझन करूया. अगोदर जर एखादा TV मॅन्युफॅक्चरिंग करायचा गेला 20,000चा तर त्याच्यावरती 12.5% एक्साईज ड्युटी लागायची. तर ते अमाऊंट होते जवळपास 2,500 रुपये. मग ते टोटल झाले 22,500 रुपये. ते जे मॅन्युफॅक्चरर आहे ते रिटेलर किंवा होलसेलरला कोट करायचा. मग ही रिटेलर किंवा होलसेलर जे कन्झ्युमरला विकायचे ते 22,500 वरती परत 12.5% सर्व्हिस टॅक्स सेल टॅक्स किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावायचे. मग ती रक्कम होते 2,812. मग टोटल ती रक्कम झाली 25,312. मग आताच्या GSTमध्ये काय झालं आहे तर आता TVवरती 20,000चा TV असला की डायरेक्ट 18% CGST 9% आणि HGST. CGST म्हणजे सेंटरचा टॅक्स आहे आणि HGST म्हणजे स्टेटचा टॅक्स आहे. तर ते आता डायरेक्ट 18% लागते. ती रक्कम होती 3,700 रुपये. मग असं मिळून आपल्याला जे 25,312चा जो पूर्ण माल होता अगोदरच्या ह्याच्यामध्ये तो आता आपल्या GST आल्यामुळे पडतोय जवळपास 23,700 रुपये. मग आता ह्याच्यामध्ये जे मेन कन्झ्युमर होता जे ॲक्च्युअलमध्ये TV खरेदी करत होता त्याचा ह्याच्यामध्ये 1,712 रुपये फायदा झालेला आहे. त्यामुळं हे कशामुळे होत होतं तर अगोदर जी एक्साईज ड्युटी लावली त्याच्यावरती परत टॅक्स लावला जात होता. त्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट, म्हणजे टॅक्सवरती टॅक्स लावला. हे आता GSTमध्ये सगळंपणे संपून गेलेलं आहे. त्यामुळे GSTचा जे एंड कन्झ्युमर आहे त्याला फायदाच झालेला आहे. प्लस आपण भरलेला टॅक्स त्याचा आपण क्रेडिट घेतो. मग ह्याचा पण क्रेडिट घ्यायला पण फायदा होऊन जातो. हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, कारण आत्तापर्यंत म्हणजे जरासं कन्फ्युजन होतं. तर ITR आपण बघतो ही सध्या जी मी सांगतो जे मोठ्या प्रमाणावर जो वापरला जाणारा कन्सेप्ट आहे तो म्हणजे ITR, की कधी कधी टॅक्स जरी कट नाही झाला तरी जी सांगितलं तुम्ही कन्सल्टंट आहेत ते म्हणजे तुम्ही टॅक्स तरी पण ITR भरा. त्यांचा 1,500चा काय तो धंदा होतो. पण नक्की जर झिरो टॅक्स कट झाला असेल तर ITR भरायची गरज आहे का आणि ITR भरण्याचे नक्की फायदे काय झिरो जरी असलं तरी? आता ITR जर समजा तुमचा बेसिक एक्झम्पशन लिमिट आता जे बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे ते 2.5 लाख रुपये, ती जर बेसिक एक्झम्पशन लिमिटच्या पेक्षा जर तुमचा इन्कम जास्त असेल तर तुम्ही ITR भरला पाहिजे. तर आता ITR भरण्याचे फायदे काय तर तुम्ही कधी व्हेकल लोन काढायला गेला, कधी बिझनेस लोन काढायला गेला, कधी तुम्हाला होम लोन पाहिजे किंवा अदर कोणतं पर्सनल लोन वगैरे पाहिजे तर सहसा बँक म्हणते की तुम्ही 2 ITR भरलेत का. 2 ITR भरते लास्ट म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षाचे ITR पाहिजे त्यांना. समजा तुम्ही आता 25-26मध्ये लोन मागायला गेला तर बँक म्हणते की तुम्ही 24-25 आणि 23-24 असे 2 वर्षाचे ITR आणा. आता जर तुमचा बिझनेस तर आहे पण तुम्ही ITR भरत नाही, तुमचं ट्रान्झॅक्शन आहे, तुमचा प्रॉफिट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण ते बँकेला नाही दिसू शकत आहे. बँकेला तर प्रूफ पाहिजे. मग आता तुमचं सगळं तर तुमचं रेडी आहे किंवा तुम्ही पूर्णपणे प्रॉपर तुमचा बिझनेस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचा ITR नाही. मग तुम्ही म्हणताय की मला 2 वर्षाचा ITR एका दिवशी भरायचे तर ते बँक ॲक्सेप्ट करत नाही. बँक म्हणते की तुम्ही हे फक्त लोन मिळवण्यासाठी तुम्ही केलेली तात्पुरती तरतूद आहे. एक तर तुमचा बिझनेस पण आहे, मग ॲक्च्युअलमध्ये तर तुमचा बिझनेस आहे पण ते तुम्ही सिद्ध करू शकत नाही का तर आता बऱ्याचशा बँका प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका त्यांनी असा एक रूल काढलेला आहे की त्यांना 2 ITRमध्ये मिनिमम 6 महिन्याचा गॅप पाहिजे. मग तुम्ही आता हे ITR तुमचा बिझनेस असेल ITR भरला आणि ITR सुद्धा एक नॉर्मल जो चांगला CA त्याच्याकडूनच भरला पाहिजे. कारण काय होतं कन्सल्टंट लोकांना ह्या ज्या टेक्निकल टर्म आहेत ते माहीत नाही. एखादा इन्कम आहे तो कोणत्या हेडमध्ये दाखवायचा किंवा जर एखाद्या गोष्टीचं डिडक्शन घ्यायचं तर ते कोणत्या सेक्शनमध्ये घ्यायचं किंवा एखादा इन्कम आहे तर तो त्याच सेक्शनमध्ये दाखवायचा का. तर हे एका प्रॉपर CAलाच माहीत पाहिजे, कारण त्याने शेवटी 5 वर्ष तिथं त्याचं अभ्यास केलेला आहे किंवा पूर्ण त्याचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून एक प्रॉपर CAकडून भरला पाहिजे. आता बऱ्याचशा आपण ज्यावेळेस विजा वगैरे काढायला जातो UK किंवा US तर बऱ्याचशा ह्याचा देशांचा तर रूल आहे की त्यांना 2 वर्षाचे ITR पाहिजे.
जर आता साधा इन्शुरन्सचा क्लेम जरी आपल्याला सेटल करायचं म्हटलं तरी बऱ्याचशा इन्शुरन्सच्या कंपन्यासुद्धा आता ITR मागायला चालू केलं आहे. तर हे ITRचे थोडेफार फायदे आहेत. हे सोडून अजून काही आहेत काय? कारण वाटतं मी एकदा कुठल्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं की जर तुमची डेथ झाली तर तुम्ही ITRवर काहीतरी इन्शुरन्स असतो आपला, पैसे वगैरे मिळतात सरकारकडून, तसं काही गोष्ट नाही. फक्त ती व्हिडिओ बनवायसाठी तरी म्हणून व्हिडिओ बनवायचे, व्ह्यूज घ्यायचे आणि हे करायचं. आता तुम्ही जवळपास सगळ्या आमच्या कन्सेप्ट क्लिअर केला. एक शेवटचा प्रश्न, विचार मंथन मार्फत आमच्या प्रेक्षकांना एक आर्थिक सल्ला कोणता द्याल की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन फायदा होईल? तर आता आर्थिक सल्ला म्हणजे जसं तुमचा एक फॅमिली डॉक्टर असतो तसा एक तुमचा फॅमिली CA असतो द्या, जो की तुम्हाला वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीवरती सल्ले देत राहील. तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन करायचं आहे, एखादी प्रॉपर्टी विकायची, एखादं गोल्ड विकायचं आहे किंवा दुसऱ्या काय गोष्टी आहेत किंवा एखाद्या मार्केटमध्ये पैसा लावायचा आहे, तर ते तुम्हाला वेळच्या वेळी फायनान्शियल ॲडवाईस देईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकानेच एक जे आपल्याला फायनान्शियल जे प्रॉब्लेम येतो किंवा संकट येतं, आर्थिक संकट ते येतं, ते म्हणजे हॉस्पिटलमुळं. एक सर्वसामान्य माणूस काय होतं आहे, त्याचं गरीब होण्याचं किंवा आर्थिक संकटात सापडण्याचं सगळ्यात मोठं रिझन ते म्हणजे हॉस्पिटलचा खर्च जेवढा आहे, साधा कोणताही आता आजार झाला, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये आरामात बिल होतं. तर त्याने एक हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे घरच्या फॅमिलीचा पूर्णपणे. त्याने हा विचारच नाही केला पाहिजे. कारण बहुतांश काय होतं की आपले जे थोडेसे लोकांची विचारसरणी की जर मला काहीच होत नाही, मला 10 वर्षामध्ये काहीच नाही झालं तर मग आता काय होणार. तर ते थोडेसे विचार पद्धती चेंज झाली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे. आणि जे करता व्यक्ती त्याने स्वतःचा टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, जर त्या करत्या व्यक्तीला देवाच्या कृपेने काय होऊ नये, पण जर सपोज झालं तर त्याच्या जे काय त्याच्यावरती जे अवलंबन आहे, त्याचे वारसदार किंवा त्याची जी काय पत्नी वगैरे असेल तर त्यांना ते आर्थिक मदत होऊन जाईल. आणि टर्म इन्शुरन्स स्वस्त पण आहे. एक तुम्ही महिना 500-700 रुपये दिले तरी तुम्हाला 50 लाख 70 लाख ते कोटपर्यंत तुम्हाला टर्म इन्शुरन्स भेटून जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाला जर समजा 15,000 रुपये सॅलरी, तर त्याने एक त्याच्या सॅलरीच्या 10% रक्कम ही कुठंतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग त्याने ती SIP-मध्ये करा, गोल्डमध्ये करा. तर गोल्डमध्ये तर आपण एकदम छोटी रक्कम करू शकत नाही, पण आता बरेचसे जे ज्वेलर्स आहेत त्यांनी आता स्कीम चालू केलेत की तुम्ही महिन्याला एवढे गुंतवा आणि एकदम जेव्हा तुमचे 10-12 महिने होतात आणि त्याच्यानंतर जेवढी काय रक्कम झाली त्याच्यानंतर तुम्ही जेवढं रक्कम झाली तेवढं सोनं खरेदी करा किंवा एक SIP करा. जरी तुम्हाला SIPचं काय समजत नसेल तरी सरांशी संपर्क साधा, सर आमचा रेफरन्स वगैरे देतील तरी आपण त्यांना गायडन्स वगैरे करूया. नक्कीच सर. आणि अजून एक की आता बऱ्याच बँकांमध्ये आपण लोन गेल्याच्या नंतर एक इन्शुरन्स असतो की जर समजा त्या टेन्युअरमध्ये जर ज्याने लोन घेतलं त्याला जर काय झालं तर जर त्याचा इन्शुरन्स असेल तर त्याने जेवढे EMI पे केले तेवढे EMI त्याला परत भेटणार आणि पुढचा जेवढा लोन होता ते पूर्णपणे वेव होणार, म्हणजे ते बँक त्याला परत मागणार नाही. तर ते इन्शुरन्स बऱ्याचशा बँका काय करतात, बँक म्हणते की आता तुम्हाला एवढं लोन करायचं आहे तर त्याच्यावरती एवढी प्रोसेसिंग फी लागते आणि एवढा 6,000चा इन्शुरन्स आहे, तर आम्ही ते 6,000चा इन्शुरन्स वेव करतो म्हणजे करायची गरज नाही, पण ते ॲक्च्युअलमध्ये केला पाहिजे. कारण बँक ही स्वतःच्या प्रॉफिटसाठी कस्टमरला गोत्यात आणते. का, जर ती इन्शुरन्स नाही केला, उद्या जर त्या ज्या व्यक्तीने लोन काढलं आहे त्या व्यक्तीने समजा 20 लाखाचं लोन घेतलं आहे आणि त्या व्यक्तीला काहीतरी झालं तर ते फॅमिलीला ते बर्डन आहे. बरोबर. एकतर ते त्यांना एकतर मानसिक दुःख आहे आणि त्याच्यामध्ये परत हे फायनान्शियल प्रॉब्लेम म्हटलं की मग ते मोडखळून जातं. त्यासाठी ते इन्शुरन्स बँक म्हणले ना की नाही आम्ही वेव करतोय तरी म्हणायचं नाही आम्हाला ते इन्शुरन्स घ्यायचा आहे. एवढ्या ह्या 3-4 गोष्टी जर केल्या तर पूर्णपणे आपल्या फॅमिली आणि आपलं जीवन सुरळीत होऊन जातं. नक्कीच सर. ही जी शेवटचे सल्ले दिले ना ते फार सामान्य माणसाला फार गरजेचं आहे. जे की काय करतं माणूस की कशाला 5-6 हजाराचं तरी आपला कुठं काय होतंय, पण केव्हा काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टींचं ध्यान ठेवणं गरजेचं आहे. खरंच आज तुम्ही टॅक्स काय असतो, टॅक्सच्या सर्व गोष्टी झाल्या, नंतर आपण कशा प्रकारे फायनान्शियली जरा स्टेबिलिटी आणली पाहिजे, फायनान्शियल डिसिजन कशा प्रकारे घेतले पाहिजेत, आपण टॅक्सची नोटीस येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आली तरी काय केलं पाहिजे, या सर्व संदर्भात सर तुम्ही आम्हाला माहिती दिली. एकदम सामान्य भाषेत किंवा साध्या भाषेत सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत तुम्ही सर आज आम्हाला माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.